चला तर विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फ्युचर टेन्स हा प्रकार बघणार आहोत आणि फ्युचर टेन्सचा शेवटचा प्रकार या ठिकाणी आज आपण बघणार आहोत। बघा, ही जी सीरीज आपण चालू केलेली आहे त्या सीरीज मध्ये आपण ऑलरेडी 11 प्रकार पाहून घेतलेले आहेत आणि आज आपला हा शेवटचा म्हणजे 12वा प्रकार आज आपण पाहणार आहोत। म्हणजे प्रत्येक टेन्सचे 4 प्रकार आपण या ठिकाणी पाहून घेतलेले आहेत। प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार, पास्ट टेन्सचे 4 प्रकार आणि फ्युचर टेन्सचे हा जो चौथा प्रकार आज आपण बघतो आहोत। तर बघा, चौथा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स। म्हणजेच काय, तर चालू पूर्ण भविष्य काळ। म्हणजे या ठिकाणी बघा, नावामध्येच आहे की चालू पण आहे आणि पूर्ण पण आहे। म्हणजे अपूर्ण सुद्धा असणार आहे क्रिया आणि या ठिकाणी पूर्ण सुद्धा असणार आहे, पण ही जी क्रिया आहे ती भविष्य काळामध्ये घडलेली असेल। तर बघा, नियम आपण सर्वात पहिले पाहून घेऊया। तर नियम आहे सब्जेक्ट प्लस शाल किंवा विल प्लस हॅव प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट। तर बघा, या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कर्ता असतो, हे तुम्हाला माहितीच आहे। सब्जेक्ट म्हणजे कर्ता, कर्त्यानंतर आपल्याला योग्य त्या पद्धतीने शाल किंवा विल या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे। तर मागील काही व्हिडिओमध्ये शाल कधी वापरायचं, विल कधी वापरायचं हे मी सर्व तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी हॅवचा वापर करायचा आहे। हॅव वापरल्यानंतर आपल्याला बीनचा वापर करायचा आहे आणि क्रियापदाला व म्हणजे क्रियापद आणि क्रियापदाला म्हणजे क्रियापदाच्या मूळ रूपाला या ठिकाणी आयएनजी प्रत्यय लावायचा आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावत नाही तोपर्यंत आपला जो काळ आहे तो चालू होणार नाही, म्हणजे अपूर्ण होणार नाही। आणि त्यानंतर जो शेवटचा उरलेला आहे तो म्हणजे कर्म या ठिकाणी आपल्याला लिहायचा असतो। तर बघा, या पद्धतीने जर तुम्ही नियम लक्षात ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही जर सेंटेन्स बनवले तर हा तुम्हाला परफेक्ट फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्सचे वाक्य तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील। तर बघा, युजेस काय आहेत, उपयोग काय आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत। जेव्हा भविष्य काळामध्ये एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असेल, म्हणजे एखादी क्रिया आहे जी तुम्ही करत आहात, म्हणजे ती खाण्याची असो, लिहिण्याची असो, पिण्याची असो, कोणतीही क्रिया असो, तर ती क्रिया भविष्य काळामध्ये नुकतीच पूर्ण झालेली असेल व तीच क्रिया भविष्य काळात सातत्याने चालू असेल। ठीक आहे, बघा, क्रिया पूर्ण झालेली असेल आणि ती क्रिया सातत्याने चालूही असेल, म्हणजे पूर्ण आणि अपूर्ण दोन्ही या ठिकाणी गोष्टी या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत। हे दर्शवण्यासाठी चालू पूर्ण भविष्य काळाचा वापर केला जातो। तर बघा, जर तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न आला, एखादा सेंटेन्स तुम्हाला दिलेला असेल आणि तुम्हाला सांगितलं जाईल की फ्युचर परफेक्ट कंटिन्यूअस टेन्स बनवा, मग या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात ठेवायचं, सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी नियम लक्षात ठेवायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, नियम लक्षात तुम्ही जर ठेवलं तर तुम्हाला या ठिकाणी सेंटेन्स बनवणे अतिशय सोपं जाणार आहे किंवा सेंटेन्स ओळखणे सुद्धा अतिशय सोपं जाणार आहे। ह्याच्यावरून आपण काही उदाहरणं बघून घेऊया पुढे। तर बघा, आय शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर। तर बघा, मी पत्र लिहत आलेलो असेन। बघा, पत्र जी लिहिण्याची क्रिया आहे ती पूर्ण सुद्धा झालेली आहे आणि या ठिकाणी ती असणार, म्हणजे पुढेही ती कंटिन्यू चालू असणार आहे। तर बघा, आय शाल हॅव बीन रायटिंग अ लेटर, आयच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला जे टू बी स्वरूप आहे ते शाल या ठिकाणी भविष्यकाळामध्ये वापरायचं आहे। त्यानंतर हॅव बीनचा वापर करायचा आहे। क्रियापदाला, मूळ क्रियापदाला आपल्याला काय लावायचं आहे, तर आयएनजी प्रत्यय लावायचा आहे। म्हणून राईटचं या ठिकाणी होणार आहे रायटिंग। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कर्म घ्यायचं आहे, तर कर्म आहे अ लेटर, मी पत्र लिहत आलेलो असेल। एक अजून उदाहरण आपण या ठिकाणी बघून घेऊया। आय शाल हॅव बीन गोईंग। तर बघा, मी जात आलेलो असेल, या ठिकाणी तुम्ही पुढे कर्म या ठिकाणी तुम्ही कोणताही कर्म या ठिकाणी ऍड करू शकता। आय शाल हॅव बीन गोईंग टू द मार्केट, आय शाल हॅव बीन गोईंग टू द स्कूल, मी जात आलेलो असेन असा याचा अर्थ होतो। म्हणजे क्रिया ही पूर्ण सुद्धा झालेली आहे आणि ती क्रिया पुढे कंटिन्यू चालू सुद्धा असणार आहे भविष्य काळामध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आणि हा एकच गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती महत्वाची गोष्ट म्हणजे नियम। तर बघा, नियमाचा स्क्रीनशॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये हे
उपयोगी पडणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेमध्ये असे प्रश्न टेन्सवरती तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात। ते 10वीची परीक्षा असो किंवा 12वीची बोर्डाची एक्झाम असो, त्याच्यामध्ये टेन्स हा मुख्यतः प्रश्न विचारला जातो। कधी कधी टेन्स ओळखायला प्रश्न विचारला जातो आयडेंटिफिकेशनसाठी, आणि कधी कधी टेन्समध्ये आपल्याला चेंज करायचे असतात सेंटेन्स। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जर टेन्सचे तुम्ही असे नियम जर लक्षात ठेवले तर तुम्हाला अतिशय या ठिकाणी सोपं जाणार आहे, आणि तुम्हाला संपूर्ण म्हणजे जेवढे पण मार्क या टेन्सचे असतात ते तुम्हाला संपूर्ण मार्क या ठिकाणी भेटणार आहेत। तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका, आणि जर या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असतील तर मात्र सबस्क्राईब नक्कीच करून ठेवायचं आहे। धन्यवाद।